चैन स्लीप टाइम रेंज मध्ये, कवच कवरेज क्षेत्राच्या बाहेर नाही. ही सुधारली नाहीत माणसं. माणसं सुधरायची असेल तर वरून सुधरू नका, आतून सुधरा. आतून सुधरा. जरा जिने दूध पाहिलं तिला आई म्हणायला शिका, ज्याने सांभाळलं त्याला बाप म्हणायला शिका. आणि आई म्हणायचं कुणाला आणि बाप म्हणायचं कुणाला हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी जग सुधारलं. आईला मम्मी म्हणजे म्हणे सुशिक्षितपणा नाहीये, बापाला पप्पा म्हणे पांढरी केस काळी करणे, गडी असून मिशा काढणे, ही काही सुधारितपणाची लक्षण आहे. आईला मम्मी म्हणणे, कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापाला भाकरी नाही. काहींची कुत्री गाडीत हिंडत त्या कुत्र्या बरोबर, आणि काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाही, टॉमीशी बोलते, कुत्रीशी गप्पा आणते. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असल्यावर बाबा जायचा फुल टाइमपास होतो. याला सुशिक्षित म्हणतात. एक वाक्य सांगून ठेवतो पुढे जातो, लिहून घेत जा वाक्य. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता खरी सुशिक्षित होईल. इथं रेडावेद बोलतो, इथं निर्जीव भिंत चालती, इथं मुलीचा मुलगा होतो आणि इथं बाप तीन भाकरीचा तळमळतो. महाराज तुमच्या डोळ्यापुढे 2-4 महिन्यापासून कितीतरी उदाहरणं असायला असतील का सकाळी भेटलेली माणसं दुपारी गेलीत. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. आपल्या समोर जेवला गेला, आपल्या बरोबर चहा प्याला सकाळी तरी तो दुपारी गेला. आणि आता लोक कॅन्सरनं जात नाही, आता लोकांना कॅन्सर नाहीये, आता लोकांना टायफॉइड नाहीये, आता लोकांना पोलिओ नाहीये, आता लोकांना कुष्ठरोग नाहीये. आता 99% लोकांना एकच आजार आहे, अटॅक. आणि अटॅक हा रोग नाहीये हे ध्यानात ठेवा. अटॅक येण्याचं एकच कारण मानसिक संतुलन राहिलं नाही. मला माणसं फक्त पैशाच्या मागे लागली, समाधानच नाही. झोपा नको, काहीला झोपायच्या गोळ्या आहेत, उठायची भिली तरच उठला, नाही तर खरं पाहुणे गोळा. समाधान नाही मला. महाराज लोकांकडे पैसा नाही असं अजिबात नाही, लोकांकडे पैसा आहे, लोकांना सुविधा नाहीत असं अजिबात नाही. चांगले पाहिजे तसे घर आहेत, पाहिजे तशा फरशा आहेत, पाहिजे तसं अंगाला कापड आहे, पाहिजे तसं हातात हँडसीट आहे, पाहिजे तसे घरात कपडे लत्ते. काय गरीब नाही कोणी, फक्त गरीब माणसं पैशाला नाहीत. आज गरीब माणसं समाधानाला नाहीत. समाधानच नाही हो, कपाट भरलं होत आहे. झोपानं याचं एकमेव कारण आजच्या माणसाला एकच गोष्ट आवडत नाही. त्या पाया पडून सांगतो तुम्हाला, अटॅक कधीच येणार नाही एवढं वाक्य आहे का, जरा मोहाला आका. आज माणसं कशाला आहेत, 4 रविवार सुट्ट्या आहे, 2 शनिवार घरीच येतो, 80,000 पगार आहे तुला. तू काय गाडा मोडीतो असा ऑफिसात, 11ला जातो 5ला घरी येतो, 3 वेळा तर घेऊन जातो. एकटा जेवायची सुट्टी घेतो, तरी गरीबांचे 10-20 खातो आणि रिटायर झाल्यावर यायला होतो. मला बेरबच्या यात्रेला इकडून पार्सल घेतो, खातो कोणी. आयाकडून सांगतो अटॅक येतो, याला एकच कारण समाधान नाही. आणि मला एक उत्तर द्या महाराज, तुम्ही काय येताना आपण आणलं आणि काय नेताना आपल्याला न्यायचे आणि काय मागच्या अवलंबीसाठी कमवून फायदा आहे. तू जर कमीतच राहिलं तर मग जगतो कोवर त्या म्हाताऱ्याचं